परागण आहे. आणि इथे बघा छोटे छोटे पिवळ्या रंगाचे ठिपक्यांसारखा भाग दिसतोय, त्याला काय म्हणतात? हा जो देठ त्याला म्हणतात कुक्षिवृत्त. आणि त्यामध्ये असलेले जे पिवळ्या रंगाचे ठिपक्यांसारखा जो भाग आहे त्याला म्हणतात परागकोश. ह्या परागकोशामध्ये आपण एक एक जर या पाकळ्या दलपुंजातीच्या पाकळ्या एक एक काढल्या तर तुम्हाला त्याच्या एक आत त्या फुलाचा अंडाशय दिसणार आहे, त्याला म्हणतात अंडाशय. आपण एक एक पाकळी आता बाजूला करतोय. त्यानंतर मी कर्कटकच्या सहाय्याने काय करते, हा जो वरचा लेअर तो काढून देणार आहे. तुम्हाला आतमध्ये सुद्धा अजून एक भाग दिसेल. मी स्वतः हे डिसेक्शन कधी करायचंय नंतर. अगदी अलगद कट करायला लागतं, नाही तर तुम्हाला आतला जो भाग आहे तो सुद्धा बाहेर निघून जातो. कुठे द्यायचंय हे बघा. हे सगळे एक एक मध्ये तर बाहेर बाजूला गेले तर तुम्हाला मध्ये सुद्धा त्याला आधारक दिसेल आणि तो खाली अंडाशयाला जोडलेला असेल. पुढचा भाग आपल्याला येणार आहे दाखवते. तुम्ही खाली सुद्धा याचं डिसेक्शन करायचे उद्या. हे सगळं मी बाजूला करते बघा. हे काढल्यानंतर तुम्हाला मधला पूर्ण अंडाशयाचा भाग दिसेल. पुन्हा याच्या आत एक लेअर बघा बारीक खालीसारखं. मी एकदम अलगद जर ते काढलं तर ह्या पांढऱ्या भागाच्या आत परत एक लेअर बघा, तो त्या परागकणांना तसंच अटॅच असतो. आता मी हलवलेले बघा असं. आणि त्याचं काय कारण मी लागलेलं आहे बघा. हे बच्चे परागकण होते, ते अंडाशयाच्या नलिकेला जोडलेले असतात. किती पातळ आहे ते. त्याला सायन्समध्ये खूप परागकण जे होते ते बरोबर मधल्या धाग्याला जोडलेले. कट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं आहे अंडाशय. काय त्याचं त्या मुलाचं अंडाशय आहे. त्याच्या आता काप जेव्हा आपण करू तेव्हा ते तुम्हाला कसं दिसेल, इथं आपण टाकूया बघा त्या पद्धतीने दिसते. आता याचा आपण छोटासा काप घेणार आहोत. किती बारीक छोटे छोटे अंडे त्याच्यामध्ये दिसतील बघा याच्यासारखे. आता हे एवढं कट केलं मी. आता हे बारीक बारीक कट करूया. आतल्या नलीला जोडलेलं आहे. आपण दुसऱ्या फुलाचं काढू आता. त्यामुळे चिकट आवाज तो ना जे समज असतं हा रस ते काय करतात शोषतात. इथं चिकट लागतं बघा. आहे का बघा चिकट लागतोय तो भाग आहे ना. आणि हाच रस ते गोळा करण्यासाठी त्या फुलाभोवती गोंगावत असतात. त्याला जोडलेलं असतं ना त्या अंडाशयाला आतल्या बाजूने जोडलेलं असतं. आता याचा आपण खूप वाचायची. खाल्ली बारीक माझ्याला बारीक असा उभा पाहिजे. तुम्ही आडवा केलाय ना असा उभा शेतपायचे छोटे छोटे व्हाईट व्हाईट छोटे छोटे मला किती सूक्ष्म आहेत ते. व्हाईट व्हाईट छोटे छोटे मोत्यासारखे. आपण तर मोतीचा हार कसा घालतो पुष्पवृंत आणि क्षीवृंत आणि अंडाशय एकत्रित नाव टाका. क्षीवृंत आणि अंडाशय हे सगळं ठेवा. कागदामध्ये ठेवा. हळूच ठेवा.